हॅलो फ्रेंड्स, यूट्यूबवर एक नवीन अपडेट मॉनिटायझेशन विषयी आलेली आहे. आता ती अपडेट कोणती? ही अपडेट पहिल्यापासूनच आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. ठीक आहे. तर बरेच नवीन क्रिएटर आहेत. आजचे जे नवीन क्रिएटर आहेत, तर त्यांना ही अपडेट माहिती नाही. तर चला, ही अपडेट माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला सुरू करूया. सुरू करण्याच्या अगोदर हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा टेक मराठी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. तर आजचा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे व्हाईट बोर्डवरती. माझ्याकडे काही डिजिटल बोर्ड नाही, तर मी व्हाईट बोर्डवरती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक. माझं चॅनल 18 फेब्रुवारी 2025 ला मी स्टार्ट केलं. ठीक आहे. आणि इथे 18 फेब्रुवारी 2026 ला माझे 365 दिवस कंप्लीट होत आहेत. ठीक आहे. या दिवसामध्ये मला 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर मला इथे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. कंप्लीट करून घ्यायचे आहेत. किती दिवसात? 365 दिवसात. ठीक आहे. हे तर क्रायटेरिया सगळ्यालाच माहिती आहे. ठीक आहे. ज्यांनी युट्यूब क्रिएटर नवीन आहेत, जुने आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. या 365 दिवसामध्ये 4000 वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. तर आता पुढची स्टेप. तर थांबा. ठीक आहे. तुमचं इथे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे 365 दिवसामध्ये. ठीक आहे. झालं. 365 दिवसामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं. ठीक आहे. आता आपण खूप खुश आहोत, कारण 365 दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज झाले. ह्या क्रायटेरिया मी कंप्लीट केलेल्या आहेत. किती दिवसात? 365 दिवसात. आणि माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं. आता मी खूप खुश आहे. मला आता लाईफ टाईम काहीही टेन्शन नाही. ठीक आहे. मी माझं युट्यूब करिअर सेट झालेलं आहे. ठीक आहे. आता मला इथे काहीच टेन्शन नाही. माझं मॉनिटाईज झालं. एकदा झालं. आता इथून पुढे मला ताण नाही, मी ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळं. पण तुमचं हे पुढे चालून मॉनिटाईजच राहणार आहे का? तर नाही. लाईफ टाईम हे तुमचं मॉनिटाईज राहणार नाही. तुमचं फक्त हे 365 दिवसापुरतंच आहे मॉनिटाईज. दुसऱ्या वर्षी तुम्हाला, म्हणजे दरवर्षी तुम्हाला मॉनिटाईज करायचे चॅनल. दरवर्षी तुम्हाला मॉनिटाईज करायचे चॅनल. दरवर्षी हीच अपडेट आहे. जे तुम्ही पहिले क्रायटेरिया हे योग्य आहे. तुम्ही 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर तुम्हाला 365 दिवसात कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला दरवर्षी मॉनिटाईज करायचं आहे. ठीक आहे. दरवर्षी. तर आता तुमचं इथं 4000 घंटे वॉच टाइम कंप्लीट आहे. ठीक आहे. 365 दिवसामध्ये. पण 365 दिवसामध्ये तुमचे क्रायटेरिया जर 5 घंट्यानं पण कमी झाला, 5 घंट्यानी, आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे. इथे तर मॉनिटाईजच आहे. मॉनिटाईज आहे तुमचं चॅनल. इथे मॉनिटाईज आहे. ठीक आहे. तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. हा क्रायटेरिया. ठीक आहे. इथे तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे. पण दुसऱ्या वेळेस तुम्हाला 4000 घंटे वॉच टाइम 365 दिवसात कंप्लीट करायचे. पण इथे तुम्हाला 5 घंटे, जे 5 घंटे वॉच टाइम आहे, हा इथे कमी पडलेला आहे. म्हणजे एवढे तुमचे 4000 घंट्याला कमी आहेत. 3995. ठीक आहे. वॉच टाइम. ठीक आहे. तर एवढे घंटे तुमच्यासाठी, इथे 5 घंटे तुमच्यासाठी कमी आहेत. ठीक आहे. तर तुमचं चॅनल इथं मॉनिटाईज आहे. या 5 घंट्यामुळे तुमचं चॅनल इथे डिमॉनिटाईज व्हायला वेळ लागणार नाही. समजलं का? तुमचं इथे चॅनल मॉनिटाईज आहे, पण जर 5 घंटे नाही, इथे 1 घंटा जरी कमी पडला, ठीक आहे, इथे 1 घंटा जरी कमी पडला, तरी सुद्धा तुमचं चॅनल इथे डिमॉनिटाईज होईल. डिमॉनिटाईज व्हायला वेळ लागणार नाही. तर इथे मला एकच सांगायचे तुम्हाला, दरवर्षी चॅनल मॉनिटाईज करायचे आपल्याला. ठीक आहे. 4000 घंटे वॉच टाइम आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे.
कंप्लीट करायचे आहे दरवर्षी. हीच होती अपडेट. ही छोटीशी अपडेट आलेली आहे. हे तर क्रायटेरिया आपल्याला माहितच आहे पहिल्यापासून, पण ही छोटी अपडेट आलेली आहे. दरवर्षी आपल्याला मॉनिटाईज चॅनल करायचं आहे. 4000 घंटे वॉच टाइम करायचे आहेत. जर इथे तुम्हाला एकही घंटा कमी पडलेला असेल, इथे मॉनिटाईज जरी असेल तुमचं चॅनल, तरी तुमचं डिमॉनिटाईज व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होऊन जाईल 365 दिवसामध्ये. ठीक आहे, 365 दिवसामध्ये. समजलं का? तुम्हाला हा क्रायटेरिया पूर्ण दरवर्षी करायचाच आहे. ठीक आहे, हेच एक्सप्लेन करून दाखवायचं होतं मला, की तुम्हाला जे नवीन क्रिएटर आहेत त्या नवीन क्रिएटरला सांगायचं होतं की जे आपण आपल्या मनामध्ये जो भ्रम आहे, ठीक आहे, 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर जे 365 दिवसामध्ये कंप्लीट केले की आपला विषय संपला, आपण सेट झालो. ठीक आहे, तर नाही, आपल्याला इथे दरवर्षी 4000 घंटे वॉच टाइम कंप्लीट करून घ्यायचे आहेत, तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. जर समजा आपलं मॉनिटाईज जरी झाला असेल तर दरवर्षी आपल्याला हे मॉनिटाईज करायचं आहे. ठीक आहे, हीच अपडेट छोटीशी आली होती पण आपल्यासाठी थोडीशी वाईट आहे. ठीक आहे, दरवर्षी मागे पुढे वॉच टाइम होत राहतं आणि आपल्याला मॉनिटाईज करायला अवघड जाणार आहे, तर मला असं वाटतं. ठीक आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय अपडेट विषयी, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. आता आपल्यासारख्या नवीन क्रिएटरला खूप मेहनत घ्यायची आहे. दरवर्षी चॅनल मॉनिटाईज करायला आपल्याला मेहनत घ्यायची आणि एक किंवा 2 तरी चॅनल आपल्याला व्हायरल करायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला 4000 घंटे वॉच टाइम कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तेव्हाच आपलं चॅनल पुढे चालून मॉनिटाईज राहणार आहे. नाही तर मग आपण डिमॉनिटाईज व्हायला काही वेळ लागणार नाही. तर चला, अशाच नवीन नवीन युट्यूबचे टिप्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. हीच टिप तुम्हाला कशी वाटली असेल? मला तर थोडीशी वाईट वाटली, पण तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.